नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर मंडळी, आज आपण ना 2 गोडाचे पदार्थ बनवलेले आहेत। ते म्हणजे एक शेंगदाण्याची चक्की जी सर्वांनाच आवडते आणि दुसरं म्हणजे मखाणे जे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत। तर आता सर्वात पहिल्यांदा बनवूयात शेंगदाण्याची चक्की। शेंगदाण्याची चक्की म्हटलं की लहान मुलांना खूप आवडते आणि शिवाय पौष्टिक असते म्हणजे ना हे लहान मुलांना दिलंच पाहिजे। आणि ज्यांना शुगर असते ना त्यांनी ही शेंगदाण्याची चक्की खाऊ शकतात, कारण यामध्ये तर गुळच असतं। आणि आता काय करायचं, शेंगदाण्याची चक्की बनवण्यासाठी 1 वाटी शेंगा घ्यायच्या। तर आता शेंगा ज्या आहेत तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्ती करू शकता। मी इकडे 1 वाटी शेंगा घेतले आणि बारीक गॅसच्या फ्लेमवरती चांगलं त्याला भाजून घेतले। आणि भाजून घेतल्यानंतर मग एका प्लेटमध्ये याला साईडला काढून त्याची टापरी सगळी काढून घेतले। आणि त्यानंतर मग काय केले, त्याच वाटीने गूळ जे आहे ते 1 वाटी चांगलं बारीक गॅसच्या फ्लेमवरती वितळून घेतले। गूळ जे आहे चांगलं बारीक करून घ्यायचं, कारण ते वितळायला सोपं होतं ना त्यासाठी। तर आता ही चक्की बनवताना ना सर्वात महत्त्वाची टिप काय असेल ती तुम्हाला मी सांगेलच। तर आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे गूळ। तर आता आपलं हे गूळ जे आहे ते चांगलं वितळून घ्यायचं, हे महत्त्वाचं असतं। आता त्यामध्ये ना 1 चमचा तूपसुद्धा तुम्ही घालू शकता, मी इकडे घातलेलंच आहे। तर आता काय करायचं, जे गूळ जे आहे ते चांगलं वितळून घ्यायचं आणि 1 वाटी घ्यायची आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ना गूळ जे आहे थोडंसं घालून बघायचं। तर हे गूळ घातल्या पाण्यामध्ये जर घट्ट होत असेल ना, अगदी दगडासारखं म्हटलात ना तरी चालेल, जर अगदी घट्ट होत असेल ना तर समजून जायचं आपलं गूळ जे आहे ते चांगलं तापलेलं आहे। तर आता तुम्ही हवसल्यास अशा प्रकारे गूळ ना वाटीमध्ये घालून परत वाटीमध्ये ना थोडंसं गूळ ते असं फेकून बघायचं। तर दगडासारखा आवाज आलात ना की समजून जायचं आपलं गूळ बरोबर तापलेलं आहे। तर आता लगेच काय करायचं, मग त्यामध्ये शेंगा घालायच्या आणि जेव्हा आपण शेंगा घालतो ना तेव्हा थोडाही वेळ वाया न घालता लगेच त्याला आरतून परतून घ्यायचं। आणि त्यानंतर मग तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरवर घालू शकता, किंवा चॉपिंग बोर्डला ना थोडंसं तेल लावून त्याच्यावर सुद्धा घालू शकता, किंवा प्लेटला सुद्धा थोडंसं तेल लावून त्यावरती सुद्धा तुम्ही ही चक्की घालू शकता। तर आता ही प्रोसेस करताना थोडी गडबड करायची, कारण एकदा जर ही चक्की घट्ट झाली ना की तुटत नाही, मग खूप प्रॉब्लेम होतो आणि तीच सगळ्यांना ना सर्वात टफ वाटतं। आणि मग चक्कीला आकारसुद्धा येत नाही आणि कटसुद्धा बसत नाहीत। त्यासाठी गरम असतानाच पटापटा याला चांगलं शेप देऊन घ्यायचं आणि पसरून वगैरे घ्यायचं। तुम्हाला कोणतं चौकोन आयत कशी हवी तशी तुम्ही याला आकार देऊ शकता गरम असतानाच। आणि गरम असतानाच मी याला अगदी हलकं थंड झालं ना की पटापटा याला कट करायचे। तर अशा प्रकारे ना शेंगदाणे चक्की मस्त तयार होते। तर चला आता दुसऱ्या पदार्थाकडे वळूयात, तर तो आहे मखाना। मखाना ना आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। मखाण्याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्ही जर नेटला जाऊन सर्च केलात ना की तुम्हाला भरपूर सारे फायदे भेटतील। तर आता हे मखाने आपण ना स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो असेच भाजून, किंवा आता आपण एक पद्धत बनवूयात नवीन, ती तुम्हाला मी दाखवते। तर मी काय केले, 2 वाटी मखाने जे आहेत चांगले रोस्ट करून घेतले, जोपर्यंत ते कुरकुरीत होऊन असे कुरुम चिरमुऱ्यासारखे तुटत नाहीत ना तोपर्यंत ना आपण मखाने या चांगलेच भाजून घ्यायचे। त्यानंतर मग एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं आणि मग सेम त्याच पातेल्यामध्ये ना 1 वाटी इतकं गूळ घालायचं आणि गूळ चांगलं वितळून घ्यायचं यालासुद्धा। आणि त्यानंतर मग काय करायचं, 2 चमचे इतके पांढरे तीळ घालायचे आणि अर्धा चमचा इतका चाट मसाला घालायचा, म्हणजे कसं चटपटीत असे आपले मखाने थोडे लागतात, टेस्ट थोडं वेगळं येतं। आणि त्यानंतर मग काय करायचं, लगेच त्यामध्ये ना मखाने घालायचे। तर आता गुळासोबत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मखाण्यांना, आणि मखानेसुद्धा आरतून परतून घेतल्यानंतर गडबड करायची प्लेटमध्ये घालायला, आणि याला एकत्र ठेवायचे नाही मखाण्यांना, अगदी सुटसुटीत असे पसरून घ्यायचे। कारण का, म्हणजे एकदा जर ते एकत्र झाले की मग त्यानंतर सुटत नाहीत ना, त्यासाठी घट्ट होतात एकदम, त्यासाठी मी ही प्रोसेस तुम्हाला महत्त्वाची आहे म्हणून सांगत आहे। तर इकडे तुम्ही बघत आहात मी एक साईडला याला सेपरेट करून घेतले आणि त्यानंतर मग हे लगेच 5 मिनिटात असे थंड होतात आणि मग त्याला तुम्ही सहज तोडून एका काचेच्या डब्यामध्ये वगैरे चक्की आणि मखाने असे स्टोअर करू शकता आणि 2 महिन्यापर्यंत हे आराम टिकतं। स्नॅक्स म्हणून ना हे लहान मुलांना तुम्ही नक्की द्या वरचेवर खायला, आणि अगदी छान टेस्ट लागतं आणि झटपट अशी बनते। तर आता तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा, आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत राहा, आणि चॅनलला तर काय मग तुम्ही सबस्क्राईब करणार मला माहितीच आहे। तर आता तुम्हाला कशा वाटल्या दोन्ही रेसिपी सांगा मला। अशाच एका नवीन रेसिपीजसोबत आपण भेटत राहू, यासोबत बाकीच्या सुद्धा रेसिपीज बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग, थँक्यू।